कुकरच्या 3 शिटीमध्ये छोले भात रेसिपी पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर अगदीच गॅसची बचत करून ना पटकन होणारा कुकरमध्ये छोले भात रेसिपीला सुरुवात करूया. अगदी साधी सोप्याची रेसिपी आहे. तर या ठिकाणी मी तांदूळ घेतलेत, धुवून घेतले आणि तांदळाचे दुप्पट पाणी घातलं आहे. छोले घेतलेत, छोले रात्रभर भिजवले होते. यामध्ये सुद्धा ना हे बुडतील इतपत पाणी घातलं आहे. यामध्ये थोडं थोडं मीठ घालून घेऊ. छोल्यांमध्ये सुद्धा थोडं मीठ घातलं आहे आणि भात शिजवण्यासाठी सुद्धा ना जे धुतलेत तांदूळ त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं आहे. ते कुकरमध्ये ठेवून घेते आणि 3 शिट्या काढून घेऊ. 3 शिट्या किंवा 4 शिट्यांमध्ये सुद्धा ना छोले अगदी व्यवस्थित शिजले जातील. तर पाहू शकता झाकणसुद्धा लावलं आहे मी आणि कुकरमध्ये इंडक्शन स्टोववर 3 ते 4 शिट्या काढून घेऊ. कुकरच्या 3 शिट्या होईपर्यंत मसाला वाटण बनवून घेऊ किंवा मसाला वाटणसाठी लागणारं ना साहित्य पाहू, तयारी करून घेऊ. मसाला वाटण्यासाठी या ठिकाणी मी कांदा घेतला आहे लांब चिरून, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, आलं, लसूण, टोमॅटो घेतला आहे आणि काही खडे मसाले घेतलेत. नेहमीप्रमाणेच वाटण बनवणार आहोत, पण आज या ठिकाणी मी थोडं जास्त बनवलं होतं. त्याचं साहित्य काढेपर्यंत ना कुकरला 3 शिट्या झाल्या होत्या, तर मी कुकर बाजूला उतरवून घेतला. तर वाटण बनवून घेऊ. वाटण बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे कांदा घेतला आहे. कांदा लांब लांब असा चिरलेला घेतला आहे. कांदा चांगला भाजत आला म्हणजे यामध्ये खोबरं घातलं आहे. खोबरं मी ओलं घेतलं होतं, ओलं किंवा सुकं घ्यायचं आहे. कांदा खोबरं चांगलं भाजून घेतलं. थोडेसे खडे मसाले, धने, जिरे, पांढरे तीळ 1 चमचा घेतला आहे. 1 तमालपत्र, 2 दालचिनी घेतल्यात. काळी मिरी 1-2, लवंगा 1-2 घेतल्या तरी चालतील. आलं घेतलं आहे छोटे छोटे तुकडे. लसूण पाकळ्या घेतल्यात 10 ते 12. 1 हिरवी मिरची, मुठभर कोथिंबीर घेतली. तर हा मसाला एकदम बनवून ठेवला ना म्हणजे आठवड्यावर फ्रीजमध्ये टिकतो. व्यवस्थित परतवून घेतलं आहे. तर यामध्ये घालते कोथिंबीर, 1 मूठभर कोथिंबीर देठासहित घेतली होती मी आणि 1 टोमॅटोसुद्धा फोडी करून घेतल्यात. व्यवस्थित परतवून घेऊ. कोथिंबीरमध्ये वगैरे पाणी आहे ना ते पाणी सुकलं जाईल. या पद्धतीने व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊ. 2 ते 3 मिनटं मी परतवून घेतलं आहे आणि शेवटी ना गॅस बंद करून हा संपूर्ण मसाला गार करण्यासाठी बाजूला काढून घेऊ. गार करून मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी ताटामध्ये काढून घेतलं आहे, जे लवकर गार होईल यासाठी. एका बाजूला कुकरसुद्धा मी ठेवला होता, बाजूला उतरवून गार केलं होतं आणि मिक्सरला वाटून घेऊ. तर सुरुवातीला असंच वाटलं होतं आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून ना बारीक असं वाटण केलं आहे. पाहू शकता. तर कुकरसुद्धा गार झाला आहे. या ठिकाणी पाहू शकता 3 ते 4 शिट्या घेतल्या होत्या मी. भात छान असा शिजला होता पाहू शकता आणि छोलेसुद्धा चांगले शिजले होते. तर मी उतरवून घेते, बाजूला काढून घेते. तर हा भात असं पण कुकरमध्ये ठेवून देऊ. खाली पाणी घातलं होतं पाहू शकता, किंवा अगदीच लिंबूची एखादी फोड टाकली ना तरीसुद्धा आपलं कुकर जास्त खराब होत नाही. त्या गरम पाण्यामध्येच भाताचा मी डब्बा ठेवून दिला आहे. नुसतं वरून असं झाकण ठेवून देऊ म्हणजे भात गरम राहील. लगेचच छोले मसाल्यासाठी फोडणी बनवून घेऊ. तेलामध्ये मोहरी घेतली, जिरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि तयार वाटण 1-2 मोठे चमचे किंवा 1 पळीभर इतकं वापरलं होतं मी. तर आपण आवडीनुसार आपल्याला कसं कमी हवं आहे जास्त हवं आहे त्यानुसार घ्यायचं आहे. साधारण 1-2 पळ्या भरून इतकं हे मसाला वाटण घेतलं आहे मी. थोडंसं परतवून घेऊ तेलामध्ये आणि यामध्ये लगेचच मसाले घालून घेऊ. मसाल्यांमध्ये घेतलं आहे लाल तिखट, हळद, आवडीनुसार मसाले घ्यायचे आहेत. किंवा या ठिकाणी मी तयार ना छोले मसाला थोडा वापरला होता पाहू शकता. आणि जे आपण वाटण बनवलं आहे त्यामध्येच तो तयार मसाला घातला आहे. व्यवस्थित परतवून घेतलं आहे. मस्त मसाल्याला तेल सुटलं म्हणजे शिजवलेले ना छोलेसुद्धा घालून घेते. छोले मस्त शिजले होते पाहू शकता. रात्रभर भिजवले होते आणि थोडंसं मीठ घालून कुकरला 3 शिट्या काढल्या होत्या. संपूर्ण शिजवलेले छोले मी घालून घेतले आहेत. तर अगदीच मला अशी रस्सा भाजी हवी होती, यासाठी चवीनुसार मीठ घातलं आणि यामध्ये ना मी 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. शेंगदाण्याच्या कूटमुळे ना खूप छान अशी चव येते या रस्सा भाजीला. आणि आपण नुसतं असं लिंबू पिळून जरी ना खायला खूप छान असं बनलं जातं हे.
छोले मसाला. तर यामध्ये ना थोडीशी कसुरी मेथी घातली तरीसुद्धा खूप छान अशी उकळी काढली होती मी 3 ते 4 मिनिटांनी. या ठिकाणी आपले पटकन असा छोला मसालासुद्धा बनवून तयार झाला आहे. अगदीच गॅसची बचत म्हणून इंडक्शन स्टोववर बनवलेली ही छोले मसाला रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर अशाच साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.